नात्यांमधलं खरं प्रेम ओळखायला शिका. तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदी होईल. मित्रांनो, माणूस जन्माला येतो तेव्हा तो एकटा असतो, पण जगायला शिकतो ते नात्यांच्या आधारावर. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, जोडीदार, मुले, सहकारी, प्रत्येक नातं आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ देतं. या नात्यांमध्ये आपण मनापासून गुंतलेलो असतो. त्यांच्यासाठी आपण वेळ देतो, प्रेम देतो, कधीकधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्या नात्यांमध्ये कधी दुरावा येऊ नये. पण आयुष्य हे सरळ रेषेत चालत नाही. गैरसमज, अपेक्षा, अहंकार, परिस्थिती आणि वेळ यांच्यातून नात्यांची कसोटी लागते. म्हणूनच नात्यातलं खरं प्रेम ओळखणं खूप आवश्यक ठरतं. कारण जेव्हा आपण खरं आणि खोटं, टिकणारं आणि तुटणारं यातील फरक समजून घेतो, तेव्हाच आयुष्य खऱ्या अर्थानं शांत आणि आनंदी होऊ लागतं. नातं हे एखाद्या नाजूक धाग्यासारखं असतं. ते दिसायला साधं असलं तरी त्यात भावना, आठवणी आणि विश्वास विणलेले असतात. हा धागा तुटला की तो पुन्हा जुळवता येतो, पण त्या जुळवण्यात गाठ राहते. ती गाठ कधीही पूर्णपणे नाहीशी होत नाही. म्हणून नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते. एकाने चूक केली तर दुसऱ्याने ती वाढवू नये. ताण वाढवला की दोरी तुटते. समजूत वाढवली की नातं घट्ट होतं. नात्यातील सौंदर्य हे दोष शोधण्यात नसून दोष स्वीकारण्यात असतं. जर आपण प्रत्येक क्षणी समोरच्याच्या चुका मोजत बसलो तर शेवटी आपल्या आसपास कोणीच उरणार नाही. कधीकधी आयुष्यात अशी माणसं भेटतात की जी आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटतात. त्यांच्यासोबत हसताना, रडताना, बोलताना वेळ कसा जातो ते कळत नाही. पण परिस्थिती बदलते, वेळ बदलतो आणि काही माणसं हळूहळू मनातून दूर जाऊ लागतात. जशा गळून गेलेल्या पाकळ्या पुन्हा फुलात जुळत नाहीत, तसंच काही लोक पुन्हा आपल्या आयुष्यात त्या जागी परत येत नाहीत. म्हणून नात्यांमध्ये असताना त्यांची किंमत ओळखणं आवश्यक आहे. जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी मनापासून वागणं गरजेचं आहे. कारण एकदा वेळ निघून गेली की पश्चाताप करून काहीच बदलत नाही. आपल्या आयुष्यातील परिस्थिती अनेकदा आपल्याला हादरवून टाकते. काही प्रसंग आत्मविश्वास डळमळीत करतात. पण खरे प्रेम आणि खरी माणसं ही अशावेळी ओळखू येतात. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सगळेच सोबत असतात, पण वेळ कठीण असताना जो शेवटपर्यंत हात सोडत नाही त्यालाच खरं नातं म्हणतात. शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याची तयारी असणं हेच प्रेमाचं खरं मोजमाप आहे. वेळ, पैसा, परिस्थिती या सगळ्यांच्या पलीकडे जे नातं टिकून राहतं तेच खऱ्या अर्थानं जपण्यासारखं असतं. कधीकधी आपलीच माणसं आपल्याला असे शब्द बोलून जातात की मनाला खोल जखम होते. तेव्हा मनात प्रश्न येतो की हीच ती माणसं का जी आपल्याला समजून घेतात? कारण खरं नातं असतं ते न बोलता समजण्याचं. जेव्हा आपल्या जवळची व्यक्तीच परक्यासारखी वागू लागते तेव्हा मन अधिक दुखावतं. पण इथेही समजूत महत्त्वाची असते. कदाचित समोरची व्यक्ती स्वतःच्या संघर्षात गुंतलेली असते. कदाचित तिला आपल्या वेदना दिसत नसतात. म्हणून संवाद तुटू देऊ नये. शांतपणे बोलणं, मन मोकळं करणं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. आयुष्यात आनंद हा बाहेरच्या सुविधा किंवा संपत्तीत नसतो. काही लोक साध्या परिस्थितीतही हसतमुख दिसतात, कारण त्यांना जगण्याची कला अवगत असते. तर काही जण सगळ्या सोयी असूनही असमाधानी असतात, कारण त्यांना समाधान सापडलेलं नसतं. खरं प्रेम आणि खरं नातं हे सुखाच्या क्षणांत नव्हे तर दुःखाच्या क्षणांत ओळखू येतं. दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव ज्याला होते तोच खऱ्या नात्याचा माणूस असतो. सहानुभूती आणि समजूत ही नात्यांची खरी पायाभरणी आहे. जीवनात शहाणपण हे फक्त सल्ल्याने मिळत नाही. अनुभवाची चव वेगळीच असते. जेव्हा आपण चुका करतो, त्यातून शिकतो, तेव्हा आपली दृष्टी बदलते. आणि जेव्हा आपण इतरांच्या दोषांकडे पाहणं थांबवतो, तेव्हाच आपल्या मनात शांतीचा प्रवास सुरू होतो. कारण दोष शोधण्यात ऊर्जा खर्च होते, तर समजूतदारपणात समाधान मिळतं. नातं टिकवायचं असेल तर स्वतःकडेही पाहणं गरजेचं आहे. मागे वळून पाहिलं की अनुभव मिळतो, पुढे पाहिलं की आशा दिसते, आणि स्वतःच्या आत पाहिलं की आत्मविश्वास जागा होतो. खऱ्या नात्याचं सौंदर्य हे परिपूर्णतेत नसतं. प्रत्येक माणूस अपूर्ण असतो. जर आपण केवळ कमतरता शोधत बसलो तर शेवटी एकटेपणच उरेल. म्हणून नात्यात क्षमा, संयम आणि स्वीकार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हरवलं त्याचं दुःख करत बसलो तर वर्तमान हातातून निसटतं. जे आहे त्यात समाधान मानलं तर आयुष्य अधिक सुंदर होतं. कारण जे नाही ते केवळ स्वप्न असतं, पण जे आहे ते वास्तव असतं, आणि त्या वास्तवातही सौंदर्य असतं. मरण हे अटळ आहे, पण म्हणून जगणं सोडून द्यायचं नसतं. आयुष्य आपल्याला विनामूल्य मिळालं आहे, पण म्हणून ते उधळून द्यायचं नसतं. प्रत्येक दिवस ही एक संधी असते, नातं सुधारण्याची,
माफ करण्याची, प्रेम व्यक्त करण्याची. परिपक्वतेची ओळखही अशीच असते. जसं पिकलेलं फळ नरम होतं, गोड लागतं आणि त्याचा रंग बदलतो, तसंच परिपक्व माणसात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. हे गुण नात्यांना अधिक सुंदर बनवतात. काही लोक कधीच आपल्या भावना समजून घेत नाहीत. त्यांना फक्त स्वतःचं बरोबर वाटतं. अशा वेळी आपल्याला जपून चालावं लागतं. जगात काही जण स्वार्थासाठी आपल्याशी गोड बोलतात, म्हणून विश्वास ठेवताना सजग राहणं गरजेचं आहे. श्वास आणि विश्वास दोन्ही दिसत नाहीत, पण त्यांची ताकद अफाट असते. एक थांबला तर जीवन थांबतं, दुसरा तुटला तर नातं संपतं. लोकांच्या कानात भरणं, अफवा पसरवणं, क्षणिक प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं. पण आयुष्यभर टिकणारा मान आणि सन्मान मिळवण्यासाठी मन मोठं असावं लागतं आणि वर्तन स्वच्छ असावं लागतं. अनेकदा आपल्या आयुष्यात काही चांगली माणसं येतात, पण आपण त्यांची किंमत ओळखू शकत नाही. ते निघून गेल्यावर त्यांच्या आठवणी उरतात आणि पश्चातापही उरतो, पण तेव्हा वेळ हातातून गेलेली असते. म्हणून जिवंत नात्यांची कदर करावी, कारण गेलेली वेळ परत येत नाही. विश्वास हा नात्याचा पाया असतो. विश्वास इतका ठेवावा की जर तो तुटला तर समोरच्याला त्याचीच लायकी जाणवावी, कारण विश्वासघात हा शब्दांपेक्षा मोठा घाव असतो. पण त्याचवेळी आपणही विश्वासार्ह असणं आवश्यक आहे. नातं टिकवण्यासाठी दोघांनीही प्रामाणिक असावं लागतं. शेवटी आयुष्य म्हणजे नात्यांचा प्रवास आहे. या प्रवासात काही जण कायम सोबत राहतात, काही जण मध्येच वळण घेतात, पण जे खरे असतात ते कोणत्याही परिस्थितीत सोबत राहतात. म्हणून नात्यांमध्ये प्रेम, आदर, संयम आणि समजूत जपली तर आयुष्य आपोआप सुंदर होतं. कारण खरं प्रेम हे शब्दांत नसतं, ते कृतीत असतं. ते संकटात दिसतं, ते शांततेत जाणवतं आणि तेच आयुष्याला अर्थ देतं.